वादीने दावा दाखल केल्यानंतर प्रतिवादीला त्याचे म्हणणे म्हणजेच कैफियत देण्यास उशीर होतो। दिवाणी व महसूल न्यायालयाचा आदेश झाल्यानंतर त्यावर अपील दाखल करण्यास उशीर होतो किंवा प्रचलित कायद्यामध्ये ज्या ज्या गोष्टींसाठी उशीर माफीचा अर्ज देण्याची तरतूद आहे अशा केसेसमध्ये उशीर माफीचा अर्ज कोणत्या निकषावर मंजूर करावा याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे। नमस्कार, मी ॲडव्होकेट कैलास नाईक। पार्वती सुब्बा रेड्डी विरुद्ध डेप्युटी कलेक्टर या केसमध्ये 8 एप्रिल 2024 रोजी महत्त्वपूर्ण असा न्यायनिर्णय दिलेला आहे। विलंब माफीचा अर्ज मंजूर किंवा नामंजूर करीत असताना अर्ज दाखल करणाऱ्याला केसचे मेरिट किती आहे हे पाहण्याची गरज नाही। यासह 8 महत्त्वपूर्ण मार्गदर्शक तत्त्वे नमूद केलेली आहेत व विलंब माफीच्या अर्जाचा निर्णय घेताना विलंब किती दिवसाचा आहे यापेक्षा विलंब का झाला याचा व्यवस्थित खुलासा केलेला असेल तर विलंब माफीचा अर्ज मंजूर करावा असा न्यायनिर्णय देऊन 5 ते 6 वर्षाचा विलंब माफ केलेला आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा।